यांना जून जुलैमध्ये पाऊस हा चांगला पडत नाहीये. हे दरवर्षी घडणार आहे. दरवर्षी तुम्ही असंच बोलणार आहात. दरवर्षी तुमच्या भागामध्ये सोडतो करणार आहे. पण नक्कीच तुमचे चित्र आता इथून पुढे बदलत जाईल. इथून पुढे तुम्हाला कधीच पावसाची कमतरता होणार नाही. लातूरसाठी दादा प्रेम देशमुख सर, आपल्या भागातली कंडिशन आता पाहिलं तर कुठे ऊन आहे, कुठे पाऊस चालू आहे बारीक सारी. पण तुम्हाला सुद्धा उद्याची तारीख देतोय 14 तारीख आणि तसं पाहायला गेलं तर आजही संध्याकाळी तुमच्याकडे 13 ऑगस्टला पाऊस आहे मध्यरात्रीपर्यंत. दिनेश बोरसे सर, धुळ्यामधलं वातावरण हे पूर्णपणे चेंज झालंय. अनेक ठिकाणी होरपाडा वगैरे भागामध्ये सुरुवातही झाली आणि विशेषतः आज तुम्हाला मी सांगितलेलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की आज सावली शितुडे असे प्रकार पाहायला मिळतील. काही ठिकाणी तो पाऊसही नाही याचे दिवस, पण तुमचं चित्र बदललेलं आहे. तुम्हाला इथून पुढे पावसाची कमी नाहीये. 14 तारीख तुमच्यासाठी फिक्स आहे. संगमनेरला सांगा काय असेल तर संगमनेरचं असं आहे, संगमनेरचा पाऊस उद्या जोर धरतोय. आज रिमझिम हलका हा पाऊस थोड्याच वेळामध्ये रात्रीपर्यंत दाखल हा होईल. नक्कीच दशरथ पाटील सर, आपल्या भागामध्ये हिंगोलीला चांगला पाऊस झाला. पहिल्यापासून बरा कृपादृष्टी आहे, पण तुम्ही कदळणार आहे 2-3 दिवसामध्ये. परभणी गंगाखेड, आज तुमच्याकडे पाऊस यायला थोडा वेळ लागेल, पण रात्रीपर्यंत तुमच्याकडे पाऊस दाखल होईल. 13 ऑगस्टची संध्याकाळ पावसाची आहे आणि विशेषतः 14 ऑगस्ट तुम्हाला चांगला पाऊस होईल. पैठणला सुद्धा तसंच आहे. छत्रपती संभाजीनगरला भरपूर आहे, पण जोशी सर, आपल्या भागातली कंडिशन रात्री सुधारणार आहे. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला पाऊसच पाहायला मिळेल आणि विशेषतः भरणीसाठी पाऊस आहे. तुम्ही वाहण्याची अपेक्षा करू नका. वाहण्याची अपेक्षा इतर ठिकाणी आहे. सोपान जोरात सर 16-17 मुसळधार पाऊस आहे. तोपर्यंत तुमच्या भरण्या 14 तारखेला होणार आहेत. तुम्ही आता सध्या भरणीचं बघा. मुसळधार नदी नाल्यांचं पाणी हे तुम्हाला 3 दिवसानंतर आहे. यातही होणार आहे. आता उद्या जळगावच्या उत्तर भागामध्ये धुवाधार पाऊस होणार आहे. मग असे थोडे एकदम सगळे भाग येणार नाही. आज विषय असा होता की आपला पीक करपत होतं, त्यांना हा दिलासा आहे. उद्या भरणीसारखा पाऊस मध्ये 14 ऑगस्टला तो होऊन जाईल. तुळजापूरला आबा चव्हाण सर, मला वाटतं तुमच्याकडे पाऊस चांगला असेल तुळजापूरच्या काही भागामध्ये. आजही ढगाळलेलं वातावरण आहे. थोडी तुटत आहेत तुमच्या भागामध्ये. जोर मात्र तुमचा उद्या 14 तारखेला सकाळपासूनच वाढायला सुरुवात होईल. विशेषतः सकाळी तुमच्या भागामध्ये पाऊस हा तोंड व्हायच्या टायमाला म्हणजे पहाटेपासूनच सुरुवात करेल तुळजापूर वगैरे भाग. गेवराई बीड, लक्ष्मण पाखंडे सर, बीडच्या गेवराईची परिस्थिती अशी आहे की दक्षिण भागात खूप चांगला पाऊस आहे, पण उद्यापासून तुमच्या पावसाचा जो जोर आहे तो आणखीन वाढणार आहे. म्हणजे एक थोडकं मोजकं सांगत नाहीये, पण 14 तारीख अशी आहे. एकंदरीत 100% भागांना ती सुरुवात जरी नसली कळली, पण आज ज्या काही कमेंट आलेत यांच्या भागामध्ये अनेक ठिकाणी तो चांगला पाऊस देऊन जाईल. शेजारी पडला, तुम्हाला नाही पडला, नाराज होऊ नका. सकाळी नाही पडणार, दुपार नाही पडणार, पण संध्याकाळपर्यंत फिक्स होईल. पाऊस हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला असणार आहे. परतूरला राजू शेळके सर, हलका मध्यम पाऊस चालू आहे. दिवसभर झडीसारखा झालाय, पेंडवल त्याच्या पुढे झालाय. काही ठिकाणी खूप आधीच पाऊस आहे, त्यामुळे तो जास्तही वाढतोय. उद्या तुम्हाला वैरण पण करून देणार नाही पाऊस, का पहाटे सुरू होणार आहे. आताही संध्याकाळी थोडी वाढतीलच. बीड जिल्हा परियोजनात 14 तारखेला तुम्हाला मित्रा सकाळी नाही तर सकाळी दुपारी कोणत्याही क्षणी पाऊस तो सुरू होईल. बिडकीन हलका पाऊस सुरू असेल किंवा आता तो बंद पडलेला असेल, पण नक्कीच 14 तारीख तुम्हाला आहे. एकंदरीत 14 तारीख सगळीकडे आहे मित्रांनो, सर्वदूरसारखी व्याप्ती. फक्त कंडिशन अशी आहे की भरणी पुरता तर काही ठिकाणी चांगला. जगन्नाथ काकडे सर, घनसावंगीला आज झडीसारखं वातावरण आहे, पाऊसही पडलेला आहे त्या पद्धतीनं. उद्या घनसावंगीला 4-5 दिवस, उद्यापासून 4-5 दिवस पुन्हा जवळपास वैरण काढी करता येणार नाही. पोळ्यापर्यंत जालना जिल्हा असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यात खानदेश बी मोडतोय, पण खानदेशला आधीच पाऊस कमी, त्यांना हा धमकी देत नाही. पण ह्या भागांना वैरण काढी 4-5 दिवस करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. अनेक जणांची शेती पाण्या वाचून हातातूनही जाऊ शकते अशी परिस्थिती पावसाची आहे. 16-17 जरा डेंजर आहे, 15, 16 आणि 17. आणि ही पावसाची तारीख भरणीसाठी किंवा पिकांना दिलासा देणारी ठरेल ही 2 दिवस. धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र वातावरण हे ढगाळ झालेले, कुठे मोठे हलका पाऊस पडतोय, पण तुमचं चित्र आता बदललेलं आहे. पुन्हा उघाड तुम्हाला मिळणार नाही. खंड वगैरे हे सगळं इथून पुढे गायब होऊन जाईल. चांगल्या पाण्यासारखा पाऊस तुम्हाला पडेल. तारीख तुमची 14 आहे. आज संध्याकाळी काही ठिकाणी तो होईलच. येळवा, धारवा या भागात चांगला पाऊस झालाय म्हणतायत, धन्यवाद. आणि अशा पाऊस पडलेल्या ठिकाणचे देखील मेसेज यावेत ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा असेल. संतोष मोठे सर, गेवराईचं आताच बोललोय. गेवराईला उद्याचीच तारीख आहे. आजही संध्याकाळी पहाटेपर्यंत पाऊस दाखल होऊन जाईल. अहिल्यानगर नेवासा चित्र बदलणार आहे, काळजी करू नका. सध्या वातावरण झडीचं झालंय, काही ठिकाणी तुटतायत, काही ठिकाणी तुटत नाहीये. संध्याकाळी बदल होतोय, आणखीन बदलण्यासाठी वातावरण चांगलं आहे. सप्टेंबर महिन्याचं मला सांगायचंय, पुढचं रान मी हाणत नाहीये. सप्टेंबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे. तारखा मी मागेच जाहीर केल्या आहेत. आज जी काही गरज आहे त्या भागांचा अंदाज मला देऊ द्या दादा. परतूर मंठा, इलियास शेख सर, झडीचा पाऊस चालू आहे तुम्हाला. आता थोडा उघडला असेल, पुन्हा रात्री वाढणार आहे. उद्या दिवसभर आहे. 4-5 दिवस तुम्हाला पाऊस सारखा राहणार आहे. थोडा 4-5 घंटेची उघाड देता येईल दररोज, पण एवढी उघाड मिळणार नाही. सर वैजापूर कसा राहील? वैजापूरला झडीचं चालू आहे बारीक बारीक ठिकाणी जोशी सर.
तुमची कमेंटचं रिप्लाय दिलाय. पाऊस तुमचा जोर आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळपासून वाढेल. वैजापूर संभाजीनगर. नक्कीच तोरे सर आज चेंज करून दाखवलंय निसर्गाने, मी नाही दाखवलंय. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद पाठीशी, वीरशास्त्रातला थोडा अभ्यास आहे, पण उद्यापासून पावसाचा हा वाढतोय. फक्त मी माझ्या लोकांपर्यंत मी पोहोचलो नाही, माझी माहिती घेऊन. आता आज सगळ्यांचे मॅसेज चेंज झाले असतील, तुम्ही बघून घ्या. 15 पासून पुढचं गाणं होतं त्याचं, आजच्या वातावरणाची कोणाची नव्हती. तुमच्याकडे मोबाईलमध्ये ऍप सुद्धा असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आज इतकं वातावरण चेंज होईल सांगितलं नव्हतं. खरं असेल तर लाईक करून दाखवा मला, म्हणजे कळेल तुमचा सपोर्ट किती आहे मला. एकाही ऍपमध्ये आज पाऊस सांगितलेला नव्हता, वातावरण चेंज होऊन सांगितलं. हे ऍपचा खेळच नाहीये. तुम्हाला मी माझी प्रयोगशाळा दाखवतो. थोडे कपडे वगैरे पावसामुळे वाळू घातलेत, त्याच्यामुळे तुम्ही हसताल थोडे. तर घेऊया तुमच्या कमेंट. आणि हे बघा आपली प्रयोगशाळा छत्रपती शिवराय इकडे आहेत, ही त्याची पीओपी आहे आणि आपली प्रयोगशाळेचं सेटअप आहे. गेवराई तालुक्यात देखील पाऊस आहे मित्रा. अजून कोणाच्या कमेंट असतील घेऊया आपण. जळगाव सपकाळ हे कुठं आलंय नेमकं, तालुका जिल्हा दाखवत राहा. ज्या गावांची नावं मला माहित नाही ते देखील सांगण्याचा प्रयत्न करू नका. 15 दिवस झाले पाऊस नाही, याचा अर्थ तुम्हाला पाऊस होता, कारण की बरेच जणांमध्ये हलता बदला 2 महिन्यापासून थेंब नाहीये. काळजी करू नका. आज बुरबुर सुरू झाली, उद्या चांगला पाऊस भरण्यासारखा होईल. वावणी होण्याचे चान्सेस कमी जरी असले तरी 15-16 मुसळधार आहे, पण ह्या आजपासून तुमचे पिकं सुकायचे बंद होतील, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पहिले प्रयोगशाळा पाहून घ्या, जिथून मी अंदाज देतोय. सगळं टकाटक तुमच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बनवले आणि अंदाजही ते टाकून देण्याचा प्रयत्न करतोय. औंढा नागनाथ पाऊस चालू आहे तुम्हाला, आणि उद्या सुद्धा चांगला जोर धरणार आहे. 2-4 दिवस आता पाऊस उघडणार नाही तुमच्याकडल्या. फवारणीची संधी उद्यापासून संपली आहे. पैठणला मोठा पाऊस 16 तारखेला 15 तारखेला आहे, पण उद्या भरणी होऊन जाईल तुमची. म्हणजे पायाला चिखल लागेल, झाडाखाली जी काही कोरडं राहते ते उद्यापासून बंद होऊन जाईल. चाळीसगावला चांगला पाऊस आजच होईल थोड्याफार भागामध्ये, पण उद्यापासून 14 पासून तुमचं